अटकेची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी नाशिक कोर्टात दिली। कोकाटेंना सरेंडर करण्यासाठी 4 दिवसांचा वेळ द्यावा अशी ही मागणी यावेळेस त्यांनी केली आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 30 वर्षांपूर्वी कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये नियमबाह्य सदनिका मिळवल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप होता। अल्पउत्पन्न गटातील सदनिका चुकीच्या माहितीच्या आधारे लाटल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। कोकाटे बंधूंनी मुख्यमंत्री कोट्यातून नियमबाह्य पद्धतीने या सदनिका मिळवल्या। प्रथम वर्ग न्यायालयाने पुराव्यानिशी कोकाटे बंधूंना दोषी ठरवलं। जिल्हा न्यायालयाने कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा आणि दंड कायम ठेवला।